नाशिक महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे। स्थायी समितीवर भाजपचे 9 सदस्य असणार आहेत। शिवसेनेचे 4 तर शिवसेना ठाकरे पक्षाचे देखील 2 सदस्य आहेत। राष्ट्रवादीकडनं अपक्ष मुकेश शहाणे यांची वर्णी लागलेली आहे। मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना देखील लॉटरी लागलेली आहे। मयुरी पवार यांना शिवसेनेकडनं स्थायी समितीवर संधी देण्यात आलेली आहे। नाशिक महापालिकेच्या महासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली। भाजपकडनं 9, शिवसेनेच्या 4, ठाकरेंची शिवसेनेकडनं 2 आणि राष्ट्रवादीचे 1 अशा 16 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे। महापौर हिमगौरी आहेर आडेके यांनी सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे। माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गनोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे स्थायी समिती सदस्यांची ही नावं आहेत। त्यांना स्थायी समितीच्या सदस्यपदी संधी मिळालेली आहे। सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सनम, किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे यांना शिवसेनेकडनं तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना देखील सदस्यपदी संधी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपक्ष मुकेश शहाणे तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून योगेश गाडेकर आणि भारती ताजनपुरे।